मूर्तिजापूर तालुक्यातील ब्रह्मकुमारी शाखा हिरपूरच्या वतीने 15 रोजी माजी जिल्हा नियोजन अधिकारी अकोला व उपायुक्त मानव विकास म्हणून निवृत्त झालेले व नवीनच सेवानियुक्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। ज्ञानेश्वर आंबेकर माजी जिल्हा नियोजन अधिकारी अकोला व उपायुक्त मानव विकास औरंगाबाद येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत। तसेच हिरपूर येथील वैभव रघुनाथ इंगळे CCI, लोकेश शिवदास तरोणे बँक मॅनेजर, चेतन महादेव गावंडे IDBI बँक कॅशियर या 3 विद्यार्थ्यांच्या नवीन नियुक्ती निमित्ताने या सर्वांचा सत्कार ब्रह्मकुमारीचे ज्येष्ठ राजयोगी सुभाषभाई भटकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला। या प्रसंगी ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक माधवराव काळे, उपसरपंच किशोर डांगे, पोलीस पाटील गजानन गावंडे, रवींद्र दहिकर, प्रथमचे सुनील इंगळे, रघुनाथ इंगळे, मनोज ढगे, विनोद राजगुरे उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन भाई, रामेश्वर गावंडे, देवानंद सोनुले, सीता गुल्हाने, स्वाती राजगुरे, शुभदा कुलकर्णी, सविता भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन BK मुक्ता दीदी तर आभार प्रदर्शन प्रवीण ढगे यांनी केले। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड। फक्त याचं एक आउटपुट आहे निघालं पाहिजे की जे विद्यार्थी आमच्याकडे बघून काही ना काही एक जर विद्यार्थी घडला तर आम्हाला त्याचा खूप आनंद होईल। आमच्याकडे बघून आम्ही जे केलं यामध्ये आमचं हे नाही आहे, यामध्ये आई वडील आणि गुरुजन त्यांच्यामुळेच आम्ही आज काही ना काही इथं आहे। आमचं अस्तित्व त्यांच्यामुळेच आहे। आमची मेहनत 10% 5%, पण बाकीची जी मेहनत आहे ते त्यांचीच आहे की आम्हाला या मार्गावर त्यांनी हे केलं, सरळ मार्ग दाखवून आणि त्यांचे संस्कारामुळेच आम्ही आज लायब्ररीत जाऊन हे करून ते करून सर्व त्यांच्यामुळेच आज इथं या परिस्थितीत इथं उभा आहे। आणि एकच म्हणणं आहे की किशोर दादा, गजानन दादा, की फक्त गावामध्ये लायब्ररी जर तुम्ही चालू करू शकले तर आम्हाला खूप चांगलं वाटेल। लायब्ररी एक आणि वाचनालय आणि त्यामध्ये असिस्टंट तेवढं जरी केलं तरी गावातले मला सत्काराला बोलवलं। तसेच आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे, कारण की असं म्हणते की तुमचं जे यश आहे त्याचे 2 व्यक्तींना खूप दिवस आहे। एक म्हणजे तुमचे आई वडील, तुमचे भाऊ वगैरे घरचे, आणि दुसरे म्हणजे शिक्षक। आणि योगायोग म्हणजे इथं आई वडील तर उपस्थित आहेत माझे, ज्यांनी माझ्यासाठी दिवस रात्र परिश्रम घेतले। तसेच माझे शिक्षक म्हणजे श्री गणेश सर पण इथे आहेत, ज्यांच्यामुळे मी इंग्लिशची ट्युशन वगैरे सरांकडून शिकलेलो। त्या 2 व्यक्तींसमोर माझा सत्कार होता ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि मोठी गोष्ट आहे। तसेच मी स्पेशली थँक्स म्हणजे प्रवीण दादांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ना की आमचा फक्त सत्कार कार्यक्रम